तर आज आपण पाहणार आहोत व्यंजन संधी. तर आपण पहिल्यांदा स्वर संधी पाहिली, पुन्हा इंट्रोडक्शन ऑफ संधी पाहिली, पुन्हा स्वर संधीचे 2 लेक्चर अपलोड केले. आता आहे व्यंजन संधीची बारी. व्यंजन संधी आपण पूर्ण डिटेलमध्ये अपलोड करणार आहोत. तर आता बघा, ह्याचेसुद्धा 2 पार्ट होतात. हे 2 पार्ट पडतील. तर फर्स्ट पार्टमध्ये आपण पहिल्या 5 संध्या इन डिटेल पाहणार आहोत, विथ एक्झाम्पल, विथ क्वालिटी पाहणार आहोत. असा कंटेंट यूट्यूबला, असा कंटेंट आजपर्यंत मी जेवढं पाहिलं यूट्यूबला, असा कंटेंट अपलोड झालेला नाही. इतके एक्झाम्पल, एवढं सुटसुटीत सांगणं, असा कंटेंट कधीच अपलोड झालेला नाही. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ होईन एवढा शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये झालं, पुन्हा मग फेसबुक ग्रुपमध्ये झालं, पूर्ण व्हिडिओ शेअर करा. ओके. तर आता पाहूया आपण व्यंजन संधी इन डिटेल. ओके. चल हां. तर बघा, हां, जर व्यंजन वर्णानंतर कोणताही स्वर किंवा व्यंजन, जर व्यंजन वर्णानंतर म्हणजे काय, पूर्वपदाच्या अंती जर व्यंजन वर्ण असेल आणि त्याच्यापुढं कोणताही स्वर किंवा व्यंजन असेल, स्वर किंवा व्यंजन वर्ण आलात, त्या योगाने जी संधी होती ती असते व्यंजन संधी. म्हणजे काय म्हणताय, व्यंजनाच्या पुढे कोणताही स्वर आणि व्यंजन आल्यावर त्या योगाने जी संधी होते ती असते आपली व्यंजन संधी. ओके, एवढं कळालं. चला पुढं. तर बघा, जर कोणत्याही शब्दाच्या अंती व्यंजन असेल व त्या व्यंजनाच्या पुढचा शब्द स्वर किंवा व्यंजन असेल, व्यंजन शब्द स्वर किंवा व्यंजन सोबत जोडले गेले तर व्यंजनासोबत जोडले गेले तर व्यंजन संधी होते. म्हणजे व्यंजनासोबत जोडलं तरी व्यंजन संधी होती, आणि व्यंजन पुढच्या स्वरासोबत जरी जोडलं गेलं तरी ती व्यंजन संधी म्हणून ओळखली जाते. ओके. तर हे पूर्ण आपलं इंट्रोडक्शन होतं. तर सर ह्याच्यामधले टॉपिक काय, तर त्यामधले सब टॉपिक बघा. सब टॉपिक म्हणजे काय, सब संध्या किती पडतात व्यंजन संधीमध्ये. व्यंजन संधीमध्ये पडली श्रुत्व संधी. ओके. श्रुत्व संधी, जसत्व संधी. ओके. चरत्व संधी. ओके. छत्व संधी, अनुस्वार संधी, अनुनासिक संधी. ओके. अनुनासिक संधी. पुन्हा काय, परसवर्ण, पूर्वसवर्ण, तुकागम आणि रूपादेश संधी. तर आता हे 2 आहेत का, ही लेस इम्पॉर्टंट आहेत. हे आपल्याला इम्पॉर्टंट नाहीत, हे IMP नाहीत, म्हणून आपण याला घेतलेलं नाही. हे 10 जे आहेत पहिले 9 जे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, हां, पहिले 9 जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. पहिले 10 इम्पॉर्टंट आहेत. इथे एक संधी राहिली, तोरली. एकच सेकंद वेळ द्या फक्त. हां, इथे एक संधी राहिली, तोरली संधी खूप इम्पॉर्टंट आहे. एक तोरली संधी नावाची एक संधी आहे, ती इम्पॉर्टंट आहे. ओके. ती एक संधी. असे 10 संध्या आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच संध्या पाहिजेत. ओके. पहिली संधी स्टार्ट करून लगेच काही वेळ न घेता पहिली संधी आहे श्रुत्व संधी. ओके. श्रुत्व संधी. ओके. पहिल्या संधी कोणची आहे आपली, एकच सेकंद. हां, श्रुत्व संधी. सूत्र काय, तोच चुनाश्चू. तर बघा, तोचचा अर्थ काय, सकार व त वर्ग, आणि चुनाश्चूचा अर्थ काय, ओके, शकार तसेच च वर्ग. आता बघा काय सांगते ही संधीचा नियम तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर लक्षात बसला पाहिजे, की सकार व त वर्गाच्या पुढे, म्हणजे पूर्वपदाच्या अंती शकार व त वर्ग, आणि त्याच्या पुढे उत्तरपदाच्या पूर्वपदेश शकार, ओके, च वर्ग असेल तर ही कंडिशन फुलफिल होती का, ही आधी आपल्याला चेक करणे ह्या संधीमध्ये. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका, एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्या, की शकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्ग आला तर पहिला जो शकार व त वर्ग आहे त्या जागी शकार व च वर्ग करावा, एवढं लक्षात ठेवा. ओके. डबल एकदा पाहूया. हां, हिथं फोकस करा तुम्ही, कारण पूर्ण खेळ आहे का, ह्या फक्त ह्या सूत्राचा खेळ आहे. ओके. शकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्ग आला तर शकार व त वर्गात जागी शकार व च वर्ग, म्हणजे हाच वर्ग हिथं होणार. ओके. कसं, एक्झाम्पलमधून आपण क्लिअर करून घेऊ, त्यामध्ये काही पॉईंट नाही. ओके. तर बघा, तर काय म्हणलं तुम्हाला, जर एकच सेकंद, जर सकार व त वर्गानंतर शकार व च वर्ग आला तर शकाराच्या जागी, आता बघा, पहिल्या पूर्वपदाच्या अंती जर हे स असेल, हे शकार असेल तर आपण हे शकार करणार, शिष्य करणार. ओके. सकार असेल तर शकार करणार. पुन्हा मग बघा, पूर्वपदाच्या अंती त असेल तर च करणार. ओके. पूर्वपदाच्या अंती थ असेल तर च करणार. ओके. ड असेल तर ज करणार. ओके.
ओके. द असेल तर ज करणार, झ करणार. ओके. आणि न असेल तर त्र करणार. ओके. ओके. ग करणार. ओके. ग असं म्हणायचं त्याला. ओके. देन आता बघा ह्याचं एक्झाम्पलमध्ये जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच तुम्हाला हे कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होणार आहे. तोपर्यंत मी किती जरी तुम्हाला सांगितलं की ह्या जागेवर हे करायचं, हे जागेवर हे करायचं, तुम्हाला समजणार नाही. आता फक्त तुम्ही एक्झाम्पलवर फुल फोकस करून पाहून घ्या. ओके. तर बघा हरीश प्लस शेते, हरीश प्लस शेते. तर बघा पूर्वपदाच्या अंती आहे श. ओके. पूर्वपदाच्या अंती काय श आहे, श स आहे. ओके. आणि पुढं काय शेतेचं शे. ओके. श आलं. तर काय नियम होता, सकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्ग आला तर सकार व त वर्गाच्या जागी शकार व च वर्ग करावा. म्हणजे सच्या जागा काय आलं पाहिजे, श आलं पाहिजे. म्हणजे काय आलं, शश हरीश शेते. ओके. रामस प्लस चिनोती. ओके. चिनोती हा धातू आहे. रामस प्लस चिनोती. बघा च आलं. नियम काय होता, उत्तर पदाच्या पूर्वपदेश काय पाहिजे होतं आपल्याला, शकार व च वर्ग पाहिजे होते. फुलफिल कंडिशन फुलफिल्ड. ओके. कंडिशन फुलफिल झाली. तर बघा शकार आले, इथं काय आलं स आलं तर सचं काय होणार, श होणार. मग काय रामस चिनोते. ओके. शिरस प्लस त्रव्य चंद्र, सॉरी शिरस प्लस चंद्र. बघा कंडिशन फिल झाली. पूर्वपदाच्या अंती आपल्याला शकार व त वर्ग पाहिजे होता, शकार व स आले. पुन्हा मग उत्तर पदाच्या पूर्वपदेश पाहिजे होता आपल्याला शकार व च वर्ग. तर कंडिशन फुलफिल्ड आहे. तर मग ह्या सचं काय होणार, हे श होणार, हे. ओके. बघा काय झालं, शिरश्चंद्र झालं. ओके. पुन्हा मग पहा तपस प्लस चर्या. आता बघा हिथं व्यंजन काय आहे हे आता बघा अजिबात कन्फ्युजिंग करून घेऊ नका. ओके. पहा तपस प्लस चर्या. तर पूर्वपदाच्या अंती काय आलं, स आलं. आणि उत्तरपदाच्या पूर्वेस काय आलं, च आलं. तर आपला नियमच होता की पूर्वपदाच्या अंती सकार व त वर्ग पाहिजे आणि उत्तरपदाच्या पूर्वपदेश शकार व च वर्ग पाहिजे. तर कंडिशन फुलफिल. तर ह्या तचं काय, ह्या सचं काय होणार, हे श होणार. ओके. हे स होणार. ह्या तचं काय होणार, सचं काय होणार, हे श होणार. तर मग काय तपश्चर्या. ओके. क्लिअर. चला. ओके. सॉरी एक सेकंड. हां आता बघा पुढं बघा कस प्लस चित, कस प्लस चित. आता बघा इथं काय आलं, पूर्वपदाच्या अंती काय आलं, स आलं. ओके. आणि उत्तरपदाच्या पूर्वपदेश काय आलं, च आलं. तर कंडिशन फुलफिल शकार व त वर्ग पाहिजे होता आपल्याला पूर्वपदाच्या अंती आणि पुढच्या पदाला शकार व च वर्ग पाहिजे होता. कंडिशन फुलफिल झाली कंडिशन फुलफिल. ओके. तर बघा सचं काय होणार, हे श होणार आहे आपलं. ओके. हे श होणार. ओके. तेन बघा मग काय किश्चित. ओके. किश्चित झालं. ओके. सहावं बघा रामस प्लस चलती, सॉरी मनस प्लस चलती. तर बघा इथं पण काय आलं, स आलं आणि पुढं काय आलं, च. तर आपली कंडिशन फुलफिल झाली. सकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्ग पाहिजे. कंडिशन फुलफिल झाली की आपण काय करणार पहिले, की पहिल्या पदाच्या अंतीचा वर्ण स जे आहे त्या जागेवर आपण हे श करणार. ओके. हे श करणार. ओके. देन काय मनस चलती. बघा सातवं एक्झाम्पल बघा दुश्चरती. आता इथं लगेच तुम्हाला कळायला पाहिजे की पूर्वपदाच्या अंती स आले आणि उत्तरपदाच्या पूर्वपदेश च आले. तर कंडिशन फुलफिल शकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्ग आला पाहिजे. कंडिशन फुलफिल झाली तर मग ह्या सच्या जागा काय होणार, हास्य होणार. मग काय झालं, दुश्चरित्र. ओके. देन बघा सत प्लस शिव. तर काय आलं, पहिल्यांदा काय आलं, त आलं. बघा त आलं. आता तुम्ही लक्ष द्या की कसं चेंज होतं आहे. ओके. हिचं काहीच इम्पॅक्ट होत नाही. या शचा हिचं स येऊ च येऊ काही येऊ उत्तरपदाच्या पूर्वपदेश पुढं काही इम्पॅक्ट होत नाही. पण जो पहिल्या पदाच्या अंतीचा वर्ण आहे त्याच्या जर च आलं, समजा जर त आलं तर च होणार, श आलं तर श होणार. एवढं लक्षात ठेवा. ओके. देन बघा आठवं एक्झाम्पल बघा की काय आहे. आठवं एक्झाम्पल काय म्हणते, एक सेकंड. हां आठवं एक्झाम्पल बघा स. आता इथं त आले आणि पुढं काय आले, श आले. तर आपलं कंडिशन फुलफिल झाली. शकार व त वर्गाच्या पुढं जर शकार व च वर्ग असेल तर त्या शकार व त वर्गाच्या जागा काय करायचं, आपल्याला शकार व च वर्ग करायचं. एवढी कंडिशन फुलफिल झाली. तर तच्या जागावर काय होणार, आता तच्या जागावर काय होणार, स होणार. त्याच जागा काय च म्हणजे काय, तच्छीव झालं. ओके. देन पुढं बघा
एकच सेकंड. हां बघा, तस्मात प्लस शोभा, तस्मात प्लस शोभा. तर बघा हलंतर असतं. ओके, प्रत्येक शब्दाला हलंतर असतं शेवटी. थोडं राहिलं माझ्याकडे, सॉरी. तर पहा, तस्मात प्लस शोभा. तर कसं होतं की इथं आहे त, शेवटी काय तय, पूर्वपदाच्या अंती काय त, पुढं काय श. तर मग आपली कंडिशन फुलफिल डबल झाली. शकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्गाला कंडिशन फुलफिल झाली. त्या तच्या जागावर काय होणार, च होणार. तर मग काय झालं, तस्मात छ शोभा. ओके, देन गुणानशृणू, गुणानशृणू. तर देन अजून ही गुगली क्वेश्चन आहे. हिथं आलंय न, न म्हणजे काय, तचा शेवटचा वर्ण काय असतो, न असतो. त वर्गाचा शेवटचा वर्ण काय असतो, न असतं. मग आपली कंडिशन डबल फुलफिल झाली की शकार व त वर्गाच्या पुढं शकार व च वर्ग आला तर ही तर श्रुतसंधी होते. तर मग ही कंडिशन डबल फुलफिल झाली. तर मग ह्या नच्या जागा आपल्याला हा न होणार. कोणचा, हा न होणार, हा. ओके, देन काय झालं, गुणान सॉरी 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 हा न होत नाही, च आहे, ट वर्गामध्ये होते. ओके, देन लक्षात घ्या की आपल्या ह्या नच्या जागा होणार आपल्याला हा हे होणार. ओके, देन मग बघा गुणानशृणू. ओके, शेवटचं एक्झाम्पल श्रुत्वसंधीचं, आणि खूप एक्झाम्पल आहे. हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, PYQमध्ये पण लई वेळा विचारलेलं गेलेलं आहे. तर बघा, तर काय आहे, सज्जन, सज्जन द आलं. ओके, पुढं काय आलं, ज आलं. तर बघा, शकार व त वर्गाच्या पुढे शकार व त वर्गामधला द आहे. ओके, शकार व त वर्गामधला द आला. पुन्हा जन ज आलं. ओके, देन बघा गुगली शकार व च वर्ग पाहिजे. तर मग च वर्गामधला आहे ज. ओके, देन ह्या दच्या जागावर त्याचाच तिसरा वर्ण घ्यायचा. म्हणजे काय घ्यायचं होतं, द असेल. ओके, द असेल तर ज घ्यायचं होतं. ओके, मग काय झालं, सज्जन झालं. ओके, अशी आपली होती श्रुत्वसंधी. श्रुत्वसंधी संपलेली आहे. श्रुत्वसंधीचा एकच नियम खूप महत्त्वाचा आहे, एकच चार्ट खूप IMP आहे. तो म्हणजे हा चार्ट, जर शकार आला, स आलं तर श करायचं, त आलं तर च करायचं, थ आलं तर छ करायचं, पुन्हा मग द आलं द आलं तर ज करायचं, ध आलं तर झ करायचं, आणि न आलं तर ग करायचं. ओके, देन खतम. ही संधी संपलेली आहे. आता आपण श्रुत्वसंधी. चला, तर श्रुत्वसंधी बघा. श्रुत्वसंधीचा एक सूत्र आहे, खूप महत्त्वाचं सूत्र आहे. आपल्याला LEQ क्वेश्चनमध्ये सूत्र लिहावं लागतं. त्यामुळे सूत्राला तुम्हाला एक सूत्र प्रत्येक संधीचा पाठ झाला पाहिजे. वायवामध्ये सुद्धा सूत्र विचारतात, त्यामुळे वायवामध्ये सुद्धा सूत्राची गरज पडते. म्हणून तुम्हाला सूत्र एक तरी पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, सकार व त वर्गाच्या पुढे बघा, मागची जी संधी होती त्यामध्ये होतं शकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्ग आला पाहिजे. ॲज इक्वल ही संधी तशीच चालते. सकार ओके, सकार व त वर्गाच्या पुढे हिथं पण बघा, शकार व त वर्गाच्या आधी किंवा नंतर हिथं दोन्ही चालणार आहे. म्हणजे संधी फॉरवर्ड पण चालणार आहे, बॅकवर्ड पण चालणार आहे. ओके, त्यापुढं पाहिजे शकार पाहिजे, ह्यांना षटकोनाचा श पाहिजे. ओके, शकार व ट वर्ग पाहिजे. ओके, असेल तर शकाराच्या जागेवर हा श होणार, षटकोनाचा श होणार, आणि त वर्गाच्या जागेवर ट वर्ग होणार. एवढं समजलं, क्लिअर. चला, तर आता आपण ह्या चार्ट फॉर्ममधून पाहूया. ओके, हां, तर बघा काय सांगतं की शकार व त वर्गाच्या पुढे जर षटकोनाचा श, ओके, शकार व ट वर्गाला, ओके, तर ह्या शकार व त वर्गाच्या जागी षटकोनाचा स व ट वर्ग झाला पाहिजे, शकार व ट वर्ग झाला पाहिजे. एवढं क्लिअर. तर पहा, शाच्या जागावर काय झालं, श झालं. त वर्गाच्या जागावर काय, ट वर्ग करायचं. म्हणजे त आलं तर ट करणार, थ आलं तर ठ करणार, ठ करणार, द आलं तर ड करणार, ड आलं तर ड करणार, ड करणार, आणि न आलं तर हे न करणार. ओके, एवढं कळालं, एवढी क्लिअर झालं. हा खूप चार्ट इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा चार्ट फिंगर टिप्सवर पाठच झाला पाहिजे तुमचा चार्ट. लेक्चर संपवतो. ओके, चला, तर आपण एक्झाम्पल पाहूया. बघा, एक्झाम्पल आता मी जास्त सिम्प्लिफाय करून आणले की मला कळालं की बाबा आपण असं सांगायला होतं, आपण अगोदर तर डिजिटली शिकवतोय असं पूर्ण त्यामध्ये फील होत नाही तुम्हाला की टीच केल्यासारखं. ओके, मग असं जर समजून एकदम असं सुटसुटीत जर समजून लिहून आणलं तर त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. ओके, कारण तेवढी आपली
अजून डेव्हलपमेंट नाही झाली की आपण डिजिटल बोर्ड किंवा एक नॉर्मल बोर्ड एवढी इन्कम पण नाही आपली, त्यामुळे आपण ते नाही करत. ओके. देन मग बालस प्लस षष्ट. ओके. बालस प्लस षष्ट. तर ह्याचं एक्झाम्पल आता बघा, आधी संधी फिट झाली पाहिजे. सकार सकार आले पूर्वपदाच्या अंती, पुढं आले षटकोणाचा श पण आलाय, श पण आलाय. ओके. देन ही कंडिशन फुलफिल झाली की तुम्हाला काय सांगितलं की पूर्वपदाच्या अंतीचा वर्ण बघायचा फक्त आणि त्याचं रूपांतर त्या पुढच्या वर्णामध्ये करायचं. ओके. देन बघा स होतं हे झालं पाहिजे, हे स झालं पाहिजे. ओके. तर मग काय बालषष्ठ. ओके. रुग्णस प्लस टिवती. ओके. रुग्णस प्लस टिवती. स आलं त्यापुढं ठ. ओके. ठ आलं. ओके. टिवती. ओके. तर बघा मग कंडिशन फुलफिल झाली, ह्या सचं काय होणार, हे श होणार. ओके. मग काय रुग्णस टिवती. पुन्हा ईश. आत्ता बघा तुम्हाला काय म्हणलं, ही संधी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड चालते. म्हणजे ही संधीचा असा उलटा जरी नियम असला, शकार व त वर्गाच्या पुढे शकार व ट वर्ग किंवा शकार व ट वर्गाच्या पुढे सकार व त वर्ग असला तरी ही संधी चालते. ॲज इक्वल फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही टाईपनं संधी चालते. पण जी आपली पहिली संधी होती श्रुत्व संधी फक्त फॉरवर्ड चालते, बॅकवर्ड चालत नाही. ओके. चल बघा काय संधी फिल की पूर्वपदाच्या अंती श आला, पुन्हा मग हे त आला. संधी फिल की बाबा श आणि त तर दिसतोय आम्हाला. आता बघा मग काय होणार, हे त जे आहे ह्या त जागा काय होणार, ट होणार. ओके. तर बघा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की कंडिशन फॉरवर्ड बॅकवर्ड जरी फुलफिल झाली तरी आपण सकार व त वर्गाला चेंज करणार आहेत. आपण शकार व ट वर्गाला अजिबात चेंज करणार नाहीत. आपण शकार व त वर्गाला शकार व ट वर्ग बनवणार आहेत. एवढं तुमच्या एकदम लक्षात राहिलं पाहिजे. ओके. देन मग काय झालं, इष्ट तयार, तिथं इष्ट शब्द तयार झाला. ओके. देन ओके. यत प्लस टीका. मग हे त वर्गाला पुढं ट आलं तर कंडिशन इज फुलफिल. मग तच्या जागा आपल्याला काय होणार, तर ट होणार. म्हणजे काय, यत टीका. ओके. देन बघा तृष प्लस ना. आता बघा इथं श आले तर आणि पुढं न आले तर आपला काय नियम काय होता की फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही संधी चालते. म्हणजे काय की शकार व त वर्ग, षटकोणाचा शकार व ट वर्गाच्या पुढं शकार व त वर्ग जरी आला तरी ही संधी चालते. पण चेंज कायमध्ये करायचं आपल्याला, अल्टिमेटली शकार व त वर्गामध्ये चेंज करायचे. मग त वर्गामधला हा न आहे, न जागेवर हा न होणार. मग काय, तृष्णा. ओके. समजलं, क्लिअर, कसलाही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगतोय ते एकदम कान लावून नीट ऐकायचं, एकदम समजून येईल. ओके. देन बघ कृष प्लस न. ओके. बघा इथं काय आलं, श आलं. श काय, षटकोणाचा श आला पुढं न आलं. तुम्हाला सांगितलं ना इथं आपल्याला एकच लक्षात ठेवायचे, षटकोणाचा श च्या पुढं ट वर्ग, षटकोणाचा स आणि ट वर्गाच्या पुढे जर सकार श व त वर्ग आला तरीही संधी चालते. फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्ही टाईपनं संधी चालते. फक्त लक्षात ठेवायचं की शकार व त वर्गामध्ये चेंज झाला पाहिजे, शकार व ट वर्गामध्ये चेंज नाही झाला पाहिजे. मग हे काही त वर्गामध्ये नाही, ह्या नच्या जागा काय होणार, हा न होणार. ओके. मग हा न झाला, ह्या न जागा हा न झाला तर मग काय शब्द काय झाला, कृष्ण तयार झाला. ओके. देन पुष प्लस त. ओके. पुष प्लस त. मग हा शकार आला त्यापुढं त वर्ग आला, तचं काय होणार, ट होणार. म्हणजे पुष्ट झालं. ओके. सत्मर्ग. ओके. हां. सुतर्मन प्लस न. ओके. तर पहा इथं काय आलं, न त थ द न, त वर्गामधलं आलं आणि पुढं ट ठ ड न हे ते आलं काय आपल्या ट वर्गामधलं आलं. तर मग आपल्याला काय करायचं होतं, शकार व त वर्ग बदलायचा होता ना. मग काय झालं, ह्या न तर काय झालं, हे डबल हेच न झालं आणि हा शब्द बनला. ओके. कळालं. ओके. कळालं. चला तर पुढं जाऊ. चल बघा, करान प्लस डव. ओके. करान प्लस डव. तर बघा इथं त थ द न म्हणजे काय, त वर्गामधला हा न आहे आणि हा ड आहे ट ठ ट वर्गामधला. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं होतं की शकार व त वर्ग बदलायचा आहे. मग ह्या नचं काय होणार, हा नचा हा न होणार. ओके. देन बघा करान डव. ओके. देन लक्ष द्या. आता बघा षण प्लस नामः. ओके. षण प्लस नामः. बघा हे काय, हे न काय म्हणलं आहे, ट वर्गामधलं नाही आणि हे न काय म्हणलं आहे, आपल्या त वर्गामधलं नाही. तर मग हे चेंज होणार आणि इथं पण हे होणार, न होणार. ओके. तर मग काय, षण्णाम. ओके. देन षण प्लस नगर्य. ओके. नगर्य.
ओके. देन बघा इथं पण काय तुम्हाला सांगितलं की ही आहे ती ट वर्गामधले आणि ही आहे ती त वर्गामधले, तर मग चेंज काय होणार, ही मग काय क्षणर्ग. ओके. पुन्हा काय सत प्लस टिप्पणी. ओके. सत प्लस टिप्पणी, तर काय हे त आहे, हे त वर्ग, हां त वर्ग आहे आणि हा आहे ट, तर मग ह्या तच्या जागा होणार डबल ट होणार. ओके. मग काय झालं सत टिप्पणी. ओके. देन तर आपली अशी संधी ष्टुत्व संधी पूर्णपणे क्लॅरिटीने समजून आलेली आहे, संपलेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत आपण जस्व संधी. ओके. जस्व संधी पाहणार आहोत. जस्व संधीचं सूत्र काय आहे, जलाम जशवंते. ही संधी तुम्हाला खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ही संधीचे मी तुम्हाला सांगतो ना 2 एक्झाम्पल. ओके. आणि ओव्हरऑल 3 एक्झाम्पल तुम्हाला फिक्स पाहायला मिळतात संधी. ओके. ह्या संधीचे तुम्हाला 3 एक्झाम्पल फिक्स पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच, कारण अशी कोणताच पेपर नाही की ही संधीला स्किप केलं त्यांनी पूर्ण विसर्ग संधी स्किप करतात, पण ती जस्व संधी झालं, पुन्हा अशा 2-3 स्तुनास्तू, स्तोरली अशा संध्या कधीही स्किप करत नाहीत. ओके. देन आता तुम्ही पहा जलाम जशवंते हे सूत्र आहे पदाच्या शेवटी झल प्रत्याहारातील वर्ण. ओके. पदाच्या शेवटी झल प्रत्याहारातील वर्ण असेल तर त्याच्या जागी जस प्रत्याहार होतो. ओके. नाही समजलं, जल प्रत्याहार जस प्रत्याहार काहीच समजलं नाही. एकच सेकंड. जल प्रत्याहार म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, जल प्रत्याहार म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक वर्गातील चौथा वर्ण म्हणजे काय जल प्रत्याहार आहे. तर बघा मित्रांनो, प्रत्येक वर्गातील चौथा वर्ण प्रत्येक वर्गातील पहिले 4 वर्ण हे जल प्रत्याहारामध्ये येतात. ओके. समजलं. म्हणजे तुम्हाला जल प्रत्याहार महेश्वरी सूत्र जरी पाठ नसेल तरी मी तुम्हाला ट्रिक सांगतोय की जल प्रत्याहार कसा लक्षात ठेवायचा, की प्रत्येक वर्गातील पहिले 4 वर्ण हे जल प्रत्याहाराची वर्ण असतात. मग तुम्हाला हे असं फिक्स लक्षात राहतं. मग त्या जागेवर काय करायचं, जस प्रत्याहार करायचा. जस प्रत्याहार म्हणजे काय, प्रत्येक वर्गामधील तिसरा जो कॉलम आहे तो जस प्रत्याहार आहे. तिसरा वर्ण काय, जस प्रत्याहार आहे. ओके. म्हणजे काय, ही पूर्ण जे आहे जो आहे आपण झल प्रत्याहार आहे, जो आपला आहे झल प्रत्याहार. ओके. आणि ही जी लाईन आहे फक्त ही लाईन. ओके. ही काय आहे आपल्या जस प्रत्याहार. तर ह्याचा अप्लिकेशन कसं करायचं, की ह्यामध्ये बघा पूर्वपदाच्या अंती ह्या 4 वर्णापैकी कोणताही वर्ण आला. ओके. कोणताही वर्ण आला आणि पुढं स्वर आणि व्यंजन दोन्ही चालते. ओके. तर त्या जागी ही ग करायचं. ओके. पुन्हा मग सेम असंच ह्यामध्ये पण पूर्वपदाच्या अंती कोणताही ह्या 4 पैकी वर्ण आला तर हे ज करायचं. ओके. ह्यामध्ये पण सेम, ह्या कोणताही 4 वर्ण पूर्वपदाच्या अंती आला तर हे ड करायचं. ओके. ह्यामध्ये पण सेम, त थ द द न ह्यापैकी कोणताही वर्ण आला तर द करायचं. ओके. प फ ब भ म ह्यापैकी कोणताही वर्ण आला तर ब करायचं. ओके. थोडं समजलं, क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. चला तर पाहूया पुढचं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल पाहण्याच्या आधी आपण सूत्र पाहूया. ओके. सूत्राच्या नंतर आपण एक्झाम्पल पाहूया. ओके. चला लक्ष द्या. ओके. चला लक्ष द्या. बघा जल प्रत्याहाराच्या पुढे. ओके. ओके. जर प्रत्याहाराच्या पुढे बघा स्वर आला किंवा व्यंजन आलं, जर प्रत्याहाराच्या पुढे जर स्वर आला किंवा व्यंजन आलं, ओके, तर त्याला जस प्रत्याहार करायचा. एक्झाम्पलमधून समजून घेऊ, खूप सोपे. ओके. बघा ही एक्झाम्पल पहा, यज प्लस उदकम. ओके. यज प्लस उदकम. एकच सेकंड. ओके. आता काही प्रॉब्लेम नाही. बघा यज प्लस उतकम, उकतम. ओके. तर बघा त आलं, तचे तुम्हाला सांगितलं की सवर्ण द करायचं, काय मधला तिसरा वर्ण करायचा. मग काय झालं, यदुकतम. ओके. तत् प्लस भेषजम. ओके. तत् प्लस भेषजम. तर हे त आलं, तर तचं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला सवर्ण तिसरा सवर्ण करायचा, म्हणजे काय द, म्हणजे काय तद्भेषजम. ओके. देन धारयेत वेगत मुच्छितम. ओके. तर बघा तच्या जागावर काय करायचं, द करायचं. तच्या जागावर काय करायचं, आपल्याला द करायचं. ओके. देन बघा धारेत दगू मुच्छेदम. बघा तुम्हाला काय सांगितलं की जल प्रत्याहार म्हणजे काय, प्रत्येक वर्गामधले पहिले 4 वर्ण, आणि जस प्रत्याहार म्हणजे काय, प्रत्येक वर्गामधला तिसरा वर्ण. तर समजा क वर्ग आला, क वर्गामधल्या पूर्वपदाच्या अंती क वर्गामधला कोणताही जरी एक वर्ण आला तर त्या जागावर तिसरा वर्ण करायचा, म्हणजे काय ग करायचं. ओके. त वर्ग आला, त वर्गामधल्या पूर्वपदाच्या अंती कोणताही एक वर्ण आला तर त्या ठिकाणी द करायचं. ओके. असं एकदम सोपं. ओके. बघा इथं काय आलं, त वर्गामधला काय आला, द आला, तर त आलं तर आपण काय द केलं. ओके. देन शेवट बघा अप प्लस दह. ओके. तर बघा इथं काय आलं, प आलं आहे, पूर्वपदाच्या अंती काय आलं, प आलं आहे, तर मग आपण तिसरा वर्ण करणार, ब करणार, अब्ज. ओके.
ओके हां बघा द्विष्टांश. ओके तर मग इथं काय आलं ट आलं त्याचं काय झालं ड झालं. ओके ट ठ ड ड झालं. ओके झालं क्लिअर. बघा स्वर्गात अपी स्वर्गात अपी. ओके देन बघा इथं काय आलं त आले तच जागा काय झालं द झालं तिसरा वर्ण झाला जश प्रत्यार. ओके मग काय स्वर्गादपी स्वर्गादपी. ओके देन अस्मात वचनम अस्मात वचनम काय झालं द त आलं. ओके तच जागा काय होणार द होणार. ओके मग काय अस्माद वचनम. सुयक असती सुयुक असती. बघा क आलं कच्या जागा मग तुम्हाला काय होणार तिसरा वर्ण होणार म्हणजे काय होणार ग होणार. ओके हां ग होणार. तर मग हिचं काय झालं एकच सेकंद एकच सेकंद हां माफ करा. आता बघा सुयुग असं हलंतर. ओके आणि असती बघा हे अ आहे आणि हे ग गेलं की मग सुयोग असती हा शब्द तयार होतो. ओके देन पहा पुढचं एक्झाम्पल पहा उत प्लस गम. उत प्लस गम तच्या जागावर काय होणार आता ग होणार सॉरी तच्या जागावर काय होणार द होणार. ओके आणि इथं मग काय झालं हे ग पुढं आलं आणि काय उद्गम. ओके तत् प्लस यथा तत् प्लस यथा म्हणजे काय होतं बघा त पूर्वपदाच्या अंती काय आले त आले तचं तुम्हाला तिसरा वर्ण करायला सांगितलं द होणार. मग काय तद्यता. बघा एकदम सोपं एक्झाम्पल बहुत लई वेळा हे PYQला पडलेले. मी तुम्हाला सांगू शकत नाही की PYQ जर पेपर तुम्ही उचलून काढले पाहिले त्या पेपरमध्ये तर एवढे सोपे एक्झाम्पल येतात आणि हे एक्झाम्पल एकदम सोपे आहे. संधी तुम्हाला जर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये स्कोअर करण्यासाठी एकदम चांगला शिक्षण कोणतं असेल तर संधी प्रकरण आहे तो तुम्ही एकदम क्लिअर करून घ्या. ओके देन वाक प्लस दानम वाक प्लस दानम. तर बघा इथं काय आलं क आलं. ओके कच्या मग तिसरा वर्ण करणार आपण काय ग करणार मग काय वाग्दानम. ओके जगत प्लस ईश जगत प्लस इथं तच्या गावाला द होणार मग जगदीश. ओके शुद्ध प्लस दी. बघा शुद्ध प्लस दी इथे काय आलं द आले त थ द ध त मधलाच वर्ण आहे पण चौथा वर्ण आहे. आपला काय नियम आहे की जल प्रत्याहाराचा जस प्रत्याहार करायचा. मग जस प्रत्याहार म्हणजे काय तिसरा वर्ण मग धचं काय झालं डबल द झालं पाहिजे म्हणजे एक आधी आलं पाहिजे द झालं पाहिजे मग काय शुद्धी हा शब्द तयार झाला. ओके क्लिअर समजलं. चला तर पुढची संधी बघूया आपण. आता 2 संध्या राहिल्या आपल्या. पुढची संधी बघूया. ओके आता पुढची संधी आहे चरत्व संधी. ओके खरीचं सूत्र ह्याचं सूत्र काय खरीच. ओके ह्याचं सूत्र आहे खरीच. बघा एकच सेकंड. कोणत्याही व्यंजननंतर म्हणजे कोणत्याही व्यंजनानंतर जर खर प्रत्याहार आला. खर प्रत्याहार म्हणजे काय प्रत्येक वर्गातील पहिला व दुसरा वर्ण म्हणजे काय खर प्रत्याहार. ओके क ख च छ ट ठ त थ प फ. ओके आणि श श श हा आहे खर प्रत्याहार. तर हितं सूत्र काय की कोणत्याही बघा पहिलं काय पूर्वपदाच्या अंती व्यंजन असला पाहिजे आणि व्यंजनानंतर कोणत्याही वर्गातील पहिला आणि दुसरा वर्ण म्हणजेच काय खर प्रत्याहार असला पाहिजे. ही कंडिशन फुलफिल झाली तर ओके तर पूर्वव्यंजन जो आहे त्याचा पहिलं चर प्रत्याहार करावा. चर प्रत्याहार म्हणजे काय प्रथम वर्ण करावा. समजलं नाही समजलं लगेच बघा खाली आपण एकदम सुटसुटीत पाहून घेऊ. बघा हा चार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. पहिल्या पदाच्या शेवटी कोणताही व्यंजन पाहिजे. ओके पहिल्या पदाच्या शेवटी कोणताही व्यंजन पाहिजे. ओके काहीच प्रॉब्लेम नाही कोणताही व्यंजन असू द्या पहिल्या पदाच्या शेवटी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही कोणताही व्यंजन असू द्या. ओके आणि दुसऱ्या पदाच्या पहिलेस ओके दुसऱ्या पदाच्या पूर्वीस ओके दुसऱ्या पदाच्या पहिले आपल्याला खर प्रत्याहार पाहिजे. ओके खर प्रत्याहार पाहिजेच. ओके ही कंडिशन फुलफिल होती का नाही ही आधी बघायचं. आणि खर प्रत्याहार म्हणजे काय प्रत्येक पदाच्या प्रत्येक वर्गातील पहिला आणि दुसरा म्हणजे काय क ख असं ओके च छ असे पहिला आणि दुसरा वर्ण असला पाहिजे. ओके ही कंडिशन फुलफिल झाले की हे जे व्यंजन आहे ओके ह्या व्यंजनाचा चर प्रत्याहार करायचा. चर प्रत्याहार म्हणजे काय कन्फ्यूज करूनच घ्यायचं नाही. ह्या व्यंजनाचा ज्याचा सवर्ण म्हणजे काय द असेल ओके द असलं तर करायचं. क ख ग असेल समजा ग असेल तर पहिलं वर्ण करायचं म्हणजे काय क करायचं असं एकदम सोपं. ओके एकदम सोपं एकदम सुटसुटीत. ओके
बघा एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. ओके, तर बघा अस्मद पुत्र, बघा द आलं म्हणजे काय व्यंजन आलं, व्यंजन आलं आणि पुढं प आलं म्हणजे काय पहिला वर्ण आला, म्हणजे काय यर प्रत्यार तर पहिला आपला यर प्रत्यार जुळून गेला. ओके, एक सेकंद वेळ द्या. खर प्रत्यार जुळून गेला म्हणजे आपली ही कंडिशन फुलफिल झाली. तर बघा मग दच्या जागावर काय करायचं, पहिलं वर्ण करायचं म्हणजे काय चर प्रत्यार करायचा, म्हणजे त्या वर्गामधला च करायचा. मग काय अस्मत पुत्र, अस्मद प्लस पुत्र होतं, अस्मत पुत्र झालं. बघा अनुष्ठुंभ छंद. ओके, अनुष्ठुंभ स्टुंभ. ओके, प्लस छंद होता. ओके, तर देन लक्ष द्या की इथं काय आला, भ आला. भ काय आला, एक व्यंजन आला. व्यंजन आहे हा, व्यंजन म्हणजे त्या जागेवर चर करायचा का, तर पुढं छ आलं आहे म्हणजे काय छ. इथे खरं प्रत्याहार पण आहे, कंडिशन फुलफिल. तर मग काय भचं काय पहिलं ब येणार, मग काय छंद. ओके, प लागले इथं बघा, इथं प लागलं. ओके, असं नाही की अर्थपूर्ण शब्द बनायलाच, पण जेव्हा आपल्याला युनिव्हर्सिटीचा पेपर असतो, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला एकपेक्षा जास्त संधीने एक्झाम्पल सुटू शकतात. म्हणजे समजा पहिलं चुनास्तू पण संधी लागते, पुन्हा मग आपली षष्ठोटी पण संधी लागते. तर लक्षात घ्यायचं की जो अर्थपूर्ण शब्द आहे त्या शब्दासोबत जायचं. यावर्षी माझा क्वेश्चन चुकला, म्हणजे मी जेव्हा होतो ना त्या फर्स्ट इयरला, तेव्हा असाच क्वेश्चन आला होता. एक सेकंद, सॉरी. तर माझाही क्वेश्चन चुकला होता की त्यांनी एक संधी 2 प्रकाराने सोडायला दिली होती. ओके, त्यांनी सचछोटी पण लावायला जमत होता आणि गुणसंधी पण जमत होती, पण तिथं गुणसंधीने एक अर्थपूर्ण शब्द तयार होत होता. ओके, आणि सचछोटीने अर्थपूर्ण शब्द तयार होत नव्हता, म्हणून तो त्यांनी गुणसंधीनं ग्राह्य धरला, बरोबर, सचछोटीनं ग्राह्य धरला नाही. हे लक्षात ठेवा की जो अर्थपूर्ण शब्द असतो तोच बरोबर असतो कायम. ओके, देन लक्ष द्या. समपदपुत्र द आलं, दच्या जागा आपल्याला काय पहिलं अक्षर करायचं म्हणजे काय चर प्रत्याहार करायचा, मग काय अस्मतपुत्र. ओके, देन तादुर्ग प्लस कर्म. ओके, तादुर्ग प्लस कर्म. तर बघा लक्ष द्या की आपल्याला बघा आता बघा इथं काय आलं, पूर्वपदाच्या अंती एक व्यंजन आलं, त्यापुढं क आलं म्हणजेच काही खरं प्रत्याहार म्हणजे पहिला आणि दुसरा अक्षर आलेला आहे, त्यामुळं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. मग काय झालं, गचं झालं क, मग काय तादुर्क्रम. ओके, पुन्हा काय ककुद प्लस थ. ओके, ककुद प्लस थ. नाही, लक्ष दे की दच्या जागावर काय झालं, त झालं का, तर हे व्यंजन आहे, ह्या व्यंजनाच्या जागा आपल्याला काय नियम होता की कोणत्या त्या व्यंजनाच्या जागावर चर प्रत्याहार झाला पाहिजे, म्हणजे काय पहिला अक्षर झालं पाहिजे, म्हणजे तचं झालं दचं काय झालं तर, म्हणजे ककुदस्त. ओके, देन 6वं एक्झाम्पल लभस प्लस ते स्ते. ओके, लभ प्लस ते. ओके, बघा भ आलं. ओके, भच्या जागावर काय पंचमंग आलं पाहिजे, तर इथं झालं प फ भ. ओके, तर मग चर प्रत्याहार झाला पाहिजे, म्हणजे काय ह्याचं काय पहिला अक्षर झाला पाहिजे, म्हणजे काय प झालं पाहिजे. ओके, प झालं आणि ते जॉईन झालं, मग काय लक्षते. ओके, क्लिअर. देन 7वं बघा, तद प्लस कृत्तम. ओके, देन तद प्लस कृत्तम. बघा तद प्लस कृत्तमचं लक्षात द्या की काय होते, अंती काय आहे, द आहे अंती. ओके, आणि त्यापुढं काय कृत्तम आहे. दचं काय होणार, आपल्याला दचं काय होणार आहे, त होणार आहे, कारण चर प्रत्याहार होणार आहे. मग दचं त झालं तर काय होते, तत्कृतम. ओके, तत्कृतम. बघा मी अपेक्षा करतो की ही संधी थोडी अवघड आहे, पण ही संधी तुम्हाला कळाली असेल, कारण ही संधी खूप वेळा विचारली गेलेली आहे. चरतो संधी खूप इम्पॉर्टंट आहे. ही संधीचं तुम्हाला आधी ही IMP आहे, आधी तुम्हाला ही IMP लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. हा चार्ट फिंगर टिप्सवर पाठ करून ठेवा, नंतरच पुढं चला. आता बघा लास्ट संधी पाहून आपण पार्ट 1 आपला संपवतो आहे. ओके, तर पहा छत्व संधी. सूत्र काय, सच छोटे. सूत्र काय आहे संधीचं, सच छोटे हे सूत्र आहे. ओके, एका सेकंद. सूत्र काय, सच छोटे हे सूत्र आहे त्याचं. ओके, बघा काय सांगतं, जल प्रत्याहार. आता जल प्रत्याहार म्हणलं, मी मागास सांगितलं तुम्हाला, जल प्रत्याहार म्हणजे काय, प्रत्येक वर्गातील पहिले 4 वर्ण हे जल प्रत्याहारमध्ये येतात. त्यापुढं शकार व शकाराच्या पुढे अट प्रत्याहार पाहिजे. अट प्रत्याहार म्हणजे काय,
पूर्ण व्यंजन काय पूर्ण स्वर आणि है वर ट हे वर्ण पाहिजे, म्हणजे हा अट प्रत्याहार झाला. ओके, शकार असला पाहिजे तेव्हा ही संधीची कंडिशन फुलफिल झाली. मग काय पूर्वपदाच्या अंती हे असलं पाहिजे आणि उत्तरपदाच्या पूर्वपदेश शकार श असलं पाहिजे, फक्त श असलं पाहिजे. ओके, श. ओके, देन मग काय आहे, श जागा काय होतं, छ होतं. श जागा काय होतं, छ होतं. ओके, श जागा काय होतं, छ होतं. ओके, बघा जल प्रत्याहार म्हणजे काय तुम्हाला सांगितलंच. जल प्रत्याहार म्हणजे काय, पहिले 4 वर्ण आणि शकार म्हणजे श, मग छकार करायचं आपल्याला, छ करायचं त्या जागा. ओके, देन अट प्रत्याहार म्हणजे काय, पूर्ण स्वर आणि है वरट हे वर्ण. ओके, क्लिअर. टीप काय आहे आता तुम्हाला लक्षात घ्या की एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा श्रुत्व संधीनं समजा म्हणजे तुम्हाला सांगतो 99% पहिल्यांदा इथं श्रुत्व संधी लावूनच एक्झाम्पल सोडावं लागते. म्हणजे पहिल्यांदा श्रुत्व संधीनं एक्झाम्पल सोडून घ्यावं लागते आणि पुन्हा छत्वसंधीनं एक्झाम्पल सोडावं लागते. बघा कसं, तर पुढे लगेच आपण पाहिजे आपल्याला. चला एक्झाम्पल पहा. सॉरी, बघा तत् प्लस शिव. तर काय झालं आता बघा, इथं शकार व त वर्गाच्या पुढे शकार व च वर्ग आला तर श्रुत्वसंधीची कंडिशन आहे. ती श्रुत्वसंधीची कंडिशन इथं फुलफिल झाली. तर मग श्रुत्वसंधीची कंडिशन इथं फुलफिल झाल्यामुळं ह्या तचं काय झालं, च झालं. ओके, मग डबल आपण ते एक्झाम्पल जसं तसं लिहून घेतलं. ओके, इथपर्यंत केलं. मग इथून पुढं आपली ही जी छत्वसंधी आहे ती सुरू करायची, म्हणजे काय, सच छोटी. ओके, स आलं, सच्या पुढं काय, अट प्रत्याहार. अट प्रत्याहार म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अट प्रत्याहार म्हणजे प्रत्येक व्यंजन आणि हैवार. तर मग इथं काय वेलंटी आली, म्हणजे काय अयऊन ई आलं. ओके, श वर वेलंटी म्हणजे काय ई आलं त्यापुढं, म्हणजे कंडिशन फुलफिल. मग ह्याचं सचं काय होणार, छ होणार. ओके, त्यापुढं ई, त्यापुढं व. मग आपण हे जॉईन करून घेतलं तर शिव, किंवा नाही जरी आपण हे छोटीने सोडलं, नुसतं आपण त्यांनी सोडवलं, काय म्हणतात त्याला, श्रुत्वसंधीने सोडवलं, तर मग तर शिव. ओके, जगत प्लस शांती. काय, जगत प्लस शांती आपण पहिल्यांदा श्रुत्वसंधीने सोडून घेतले, च आलं. ओके, मग आपण जसं तसं एक्झाम्पल लिहून घेतलं, जगचं प्लस शांती. मग काय झालं, ह्या शकारच्या जागा आपण छ केलं. मग आणि इथं अ आहे. ओके, इथं आहे, ह्या कानामध्ये असतं. ओके, देन मग अयऊन, मग आपण अट प्रत्याहार पण फॉलो झाला. मग काय जॉईन करून घेतलं, जगत शांती, पुन्हा जगत शांती. ओके, मत प्लस शिर. ओके, श्रुत्वसंधी मच प्लस शिर झालं. देन पुन्हा मग काय आपण शस छोटी लावली. शस छोटी काय म्हणते, शकारचा आम्ही छकार करणार. मग तिनं छकार केलं तर काय, मच्छिर आणि मच्छिर. ओके, देन यावत प्लस शकम. यावत प्लस शकयम. ओके, तर तचं काय झालं, च झालं. मग काय झालं, यावच प्लस शकम. शचं काय झालं, छ झालं. मग यावच प्लस छकम. मग बघा यावत छकम. ओके, असा तयार झाला शब्द. ओके, देन एक्झाम्पल त्याचेच राहिलेले बघा, तत् प्लस शुभम. ओके, पहिल्यांदा आपण काय केलं, श्रुत्वसंधीने सोडून घेतली, तच प्लस शुभम केलं. पुन्हा मग छोटी लावली, शुभम झालं. तच प्लस शुभम, तत्शुभम आणि तत्शुभम. ओके, पुन्हा काय, चलत प्लस शुक. मग आपण श्रुत्वसंधी लावली, च झालं. चलच प्लस शुक झालं, छू झालं. मग इथं काय झालं, तलत शुकम व तलत शुकम. तुम्हाला सांगितलं नाही, ही आहे ती आपली छोटीनं सोडलेलं एक्झाम्पल आहे आणि हे आपण काही परिवर्तन न करता फक्त श्रुत्वसंधीनं सोडलेलं, म्हणजे तोच चुना सोडलेलं एक्झाम्पल आहे. बघा बघा, तत् प्लस श्रुत्वा. ओके, तत् प्लस श्रुत्वा. मग बघा, तच केलं, पहिले श्रुत्वसंधी लावली, पुन्हा मग श्रुत्वा झालं. ओके, तच्छुत्वा. ओके, लास्ट वर राहिलं, लास्ट एक्झाम्पल बघा, महत प्लस शुलम. ओके, महत प्लस शुलम, च झालं. ओके, श्रुत्वसंधीनं पुन्हा मग आपल्याला इथं आपण शस छोटी लावली. लावल्यावर आपल्याला कळालं की इथं आपल्याला सूचं झालं छू. ओके, मग आपण जॉईन करून घेतलं, महच्छुलम प्लस महच्छुलम. तर मित्रांनो, एवढा कंटेंट, एवढा डीपमध्ये संधीचं लेक्चर यूट्यूबला पहिल्यांदाच अपलोड होते, त्यामुळं प्रॉपर सपोर्ट करा, मदत करा मला. पूर्ण तुम्ही सबस्क्राईब करा. पूर्ण जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील तुमच्या मोबाईलमध्ये तेवढे त्यांना ह्या लेक्चर शेअर करा.
पूर्ण संधीची जी लेक्चर सिरीज जी चालू आहे ती पूर्ण शेअर करा. आपण पूर्ण BMS संस्कृतची सिरीज पूर्ण पाठवणार आहोत. पूर्ण लेक्चर सिरीज सेंड करणार आहोत यूट्यूबला. त्यामुळं असाच सपोर्ट राहू द्या. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि थँक्यू एव्हरीवन.